नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। सगळ्या चहा पिणाऱ्यांसाठी आणि चहाच्या शौकीनांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण नुकतंच लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये चहाविषयीचं एक मोठं संशोधन प्रसिद्ध झाले। सगळ्यात आधी लॅन्सेट हे काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो। सगळ्या जगभरातल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लॅन्सेट हे सगळ्यात मानाचं असं समजलं जाणारं एक जर्नल आहे। या जर्नलमध्ये एखादा जेव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेव्हा तो त्या वैज्ञानिकांसाठी किंवा ते आर्टिकल लिहिणाऱ्यांसाठी खूप मोठा बहुमान असतो आणि लॅन्सेट सहसा कुठलंही संशोधन असंच प्रसिद्ध करत नाही, त्याच्यावर बराच खल होतो। तर या लॅन्सेट या जर्नलमध्ये चहाविषयीचं असं एक संशोधन छापून आलंय की जे सांगतं की रोज 3 कप चहा पिणाऱ्यांमध्ये त्यांचं अँटी एजिंग म्हणजे त्यांचं वय वाढण्याची जी प्रोसेस असते ती कमी होते, हळू होते आणि अँटी एजिंग होतं। याच्यामुळे चहा हे एक अँटी एजिंगचं साधन आहे। चहा हे वय पटकन वाढू न देण्यासाठी हे एक उपयोगी असं ड्रिंक ठरू शकतं, असं ह्या संशोधनामध्ये म्हटलेलं आहे। पण याच्या काही कंडिशन्स आहेत ते आपण समजून घेऊया। हा अभ्यास झालाय चीनमध्ये जवळपास 7,930 जणांवर आणि मी सांगितल्याप्रमाणे हे 3 कप म्हणजे किती चहा असं त्यांनी त्यात सांगितलंय। तर जवळपास 3 ते 6 ग्राम टी लिव्ज म्हणजे चहाचे पत्ते, आपण त्याला म्हणू शकतो की एक 5 ग्राम पर्यंत चहापत्ती आपण आपल्या चहासाठी वापरू शकतो। म्हणून चहा पिणाऱ्यांनी चहा चालू ठेवायला हरकत नाहीये। चहामुळे खूप त्रास होईल किंवा काहीतरी तुम्हाला आरोग्याला धोका होईल असं फार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। पण याच्यामध्ये काही गोष्टी, काही डिस्क्लेमर मला आवर्जून सांगायचे। हा चहा जो तुम्ही घ्याल तो साखरेचा चहा नसावा, नाही तर तुमच्या शरीरातली साखर वाढणं, वजन वाढणं, मधुमेह याच्यासाठी या गोष्टी पूरक ठरू शकतात। म्हणून मी जो चहा सांगतोय तो बिन साखरेचा चहा असावा, नंबर 1। नंबर 2, शक्यतो चहा घेताना जर तुम्हाला कोरा चहा पिता आला तर त्यात दूध जर तुम्हाला अवॉइड करता आलं तर ते उत्तम। जर दुधाचा चहा जर आवडत असेल तर दूध थोडंसं कमी प्रमाणामध्ये वापरा, पाणी आणि पत्ती जास्त प्रमाणात वापरा, किंवा 3 कप जे आहेत त्याच्यापैकी एखादा कप जो सकाळचा आहे तो दुधाचा चहा प्या, उरलेले 2 आहेत ते आपण ब्लॅक टी ज्याला म्हणतो ते आपण पिऊ शकतो। तर मला वाटतं की हे सगळे नियम जर तुम्ही पाळत असाल तर चहाचा मनसोक्त आनंद घ्या आणि तुमचं वय वाढण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती नक्कीच मंदावेल। या गोष्टीने थोडंसं स्वतःला सुखावूनही घ्या। धन्यवाद।